राज्यात दूध, पनीरसह खाद्यपदार्थातील भेसळीवर आळा घालण्यासाठी आता सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पण या बंदीनं सामान्य आणि गरीब घरातील कुटुंबाचं अर्थकारण संकटात येण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यातही सुट्या खाद्यतेलावरील विक्रीवरील बंदीचा परिणाम आता हळूहळू दिसू लागलाय. सामान्य आणि गरीब कुटुंबातील महिलांचं घरातील अर्थकारण संकटात आलंय. नेहमी गरजेनुसार कधी 40-50 रुपयांचं सुट्टं तेल विकत घेणाऱ्या महिलांना पॅकिंगचं तेल घेणं अवघड झालंय. शिवाय घरातील तेलाच्या फोडणीला आता मर्यादा आलेल्या आहेत. सुट्ट्या झाल्यावर बंदी आणली तर आम्ही कधी 20 रुपयाचं कधी 50 रुपयाचं आणून खात होतो. पण आता एकदम 150-200 रुपयाची पुडी कशी आणावा? आणली तर ते गरीबाच्या घरात पुरतं का आणायला 300 रुपये रोज कमवून सनी? मग आता गरीबाचं कसं निभण? हे पुरत नाही आम्हाला इतके महागाचं तेल आणणं. मजूर रोज कामाला जातो, त्याला 500 रुपये, काही जणांना ज्या महिला आहेत ज्या झाडू पोछा काम करतात त्यांना 300 रुपये रोज आहे. त्यांना जर सुट्टे तेल घ्यायला गेले तर मार्केटमध्ये पॅकेट घ्या म्हणतात आणि पॅकेटचा रेट आहे 200 ते 250 रुपये, 180 रुपये लिटर. आणि त्यांना जर रोजचे काही लोक असे आहेत की रोजचं कमवणार आणि रोजचं खाणार, तर ते 10 रुपये 5 रुपयाचे तेल आणतात आणि रोजची उपजीविका भागवतात. पण असे सरकारने जर त्यांना सुट्टे तेलावर बंदी केली तर त्यांनी खायचं काय आणि जगायचं काय? आम्ही गरीब लोकांना कसं खावं ते? आम्ही 50 रुपयाचं 20 रुपयाचं तेल आणून पावशेर खातो. आता 150 रुपयाला पाकिट केलंय.